मुख्यमंत्री त्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतलाय। आता बघूया, 15 दिवसाचा कालावधी देऊया त्यांना। आमची अपेक्षा आहे की काहीतरी त्याच्यातून निघेल, उशिरा का होईना, पण हिंजवडी आणि राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुसभाग असेल किंवा पुणेकरांना थोडासा का होईना दिलासा मिळेल अशी अपेक्षा ठेवूया। महाराष्ट्रात हल्ला झालेला आहे, काल ज्या पद्धतीने अक्कलकोटमध्ये हल्ला झालाय, हल्लेखोर होते त्यांच्यावर याआधी गुन्हे दाखल आहेत। एअरपोर्टवर त्याच्यावर पिस्टल आणि 24 जिवंत कारतूस सापडलेली होती आणि ते भाजपचे पदाधिकारी त्याची आता माहिती समोर आलेली आहे। अनेक फोटोज कारवाई मात्र कुठेही होताना दिसत नाही। आदरणीय पवारसाहेब आणि मी आम्ही दोघंही स्वतः काल प्रवीण दादांशी बोललो की घटना आम्ही टीव्हीवरच पाहिली, धक्कादायक आणि महाराष्ट्राला लाजवणारी। कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी असं कुठल्याही कृती ही चुकीचेच आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते। मी सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे, कालही बोलले। तिथले एसपी जे आहेत कुलकर्णी, त्यांनाही काल संध्याकाळी ही बातमी आल्यानंतर फोन घेऊन केला, त्याच्याकडून माहिती घेतली मी स्वतः। आणि आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल। अशा कुठल्याही कृतीचं मी जाहीर निषेध करते आणि असं करून ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ह्याच्यावर अजूनही ऍक्शन होत नाही, हे धक्कादायक आहे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला लाजवणार आहे। दादांनी म्हणले की मला संपवण्याचा कट होता। बावनकुळेंसोबत तो भाजपचा कार्यकर्ता आहे, पदावर देखील आहे, पण प्रवीण गायकवाडांनी आरोप केला की मला संपवण्याचा कट होता, त्याच्यात पिस्टल होती असं देखील रोहित पवार म्हणाले। स्थानिकांनी रोहित पवारांना सांगितले की त्याच्या कमरेला पिस्टल देखील होती। नाही, मला असं वाटतं रोहितचा कालपासून फॉलोअप चाललाच आहे, पण त्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट की रोहित आणि माझ्यावर विश्वास ठेवू नका, पोलीसवर ठेवा। तिथला पोलीस यंत्रणाच कबूल करते की बंदूक होती का तर होती। म्हणजे मी आणि रोहित विरोधक आहोत म्हणून आम्ही कुठलाही आरोप करत नाही, आम्ही वास्तव सांगतोय की त्यांच्याकडे पिस्तूल होती का होती असं पोलीस यंत्रणा म्हणते। मागेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, एअरपोर्टला त्यांच्याकडे पिस्तूल का कारतूस सापडली होती असा त्यांचा रेकॉर्ड आहे, असं पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे एक गुन्हेगार मोकाट असं फिरतोय हे धक्कादायक आहे, त्याला अटक झाली, हे काय एवढ्या त्यांनी संपत नाही विषय। अशा लोकांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे आणि असे जे लोक आज सत्ता असं त्यांना वाटतं की सत्ता आमच्या मागे म्हणून ते काही करू शकतात, वेटरला मार, शिवीगाळ कर, हे जे नवीन महाराष्ट्राचं संस्कृती सत्तेतल्या लोकांची दिसते ना, ही महाराष्ट्राला न शोभणारी आहे। मी त्याचा जाहीर निषेध करते आणि जर महाराष्ट्र सरकारने ह्याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर मी स्वतः पुढच्या आठवड्यात पार्लमेंट सुरू होणार आहे। मी हे सगळे महाराष्ट्राचे इश्यूज, महाराष्ट्रात न्याय मिळत नाही म्हणून दिल्ली दरबारी मला हे मांडावे लागतील जर महाराष्ट्र सरकारने न्याय दिला नाही तर। संरक्षण दिलं पाहिजे प्रवीण गायकवाड, अर्थातच दिलं पाहिजे, पण हे दुर्दैव आहे की एखाद्या कार्यकर्त्याला जो शिवप्रेमी आहे त्याला ह्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज सिक्युरिटीची मागणी तुम्हालाही करायचा प्रश्न वाटतो, हे महाराष्ट्राच्या सरकारचं अपयश आहे। बावनकुळे काय म्हणतात, एक मिनिट, बावनकुळे असं म्हणतात की तो भाजपचा कार्यकर्ता नाहीये, कारवाई करा। पुण्यात ज्या वेळेस बावनकुळे आले ना त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील आहेत। बावनकुळेंच्या बाजूला म्हणजे माध्यमांशी संवाद साधताना देखील बावनकुळेच्या बाजूला उभा होता, गाडीत फिरलंय बावनकुळेंच्या। बावनकुळे आता अशा प्रकारे हात वर करतायत। राज्याचे मंत्री आहेत, फडणवीसांच्या जवळचे मानले जातात, पण गृहमंत्र्यांच्या म्हणजे त्यांच्यासोबत देखील तो फिरलाय पुण्याच्या दौऱ्यात। मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुमची जी विधान भवन मध्ये टीम आहे ना त्यांना आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगा, कारण का त्यांच्याकडे होम मिनिस्ट्री आहे, त्यांना रिपोर्ट असेल आणि तो कुठल्या पक्षात आहे, ते भारतीय जनता पक्षाचे 10 कोटी का काहीतरी मेंबर्स आहेत तर त्या डेटाबेस मधून कळेल ते आहेत का नाहीये। जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत संभ्रम होता। 2 दिवसापूर्वी बातम्या झाल्या की त्यांनी राजीनामा दिलाय, नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार आहेत, तर नेमकं काय आहे? कारण की पक्षामध्येच वेगवेगळ्या पद्धतीची विधानं समोर आलेली पाहायला मिळालेली होती। रोहित पवारांनी म्हटलं की पवार साहेब याबाबतचा निर्णय घेतील, पण जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं की असा कोणताही निर्णय झालेला नाहीये। उद्या तुमच्या पक्षाची बैठक होतीये, तर नेमकं काय खरंच राजीनामा दिलेला आहे? राजीनामा मी तुमच्या चॅनलवर पाहिला, मी बघितलेला नाही, मी ऐकलेला नाही, मी वाचलेला नाही। त्याच्यामुळे तुमच्या चॅनलचा जो सोर्स आहे, सूत्र, त्या सूत्राला पुढच्या वेळेस विचार करून बातमी लावा, कारण का सूत्र काय तुमचा डिपेंडेबल नाही त्याच्यामुळे, आणि तुमच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे। कारण मी तरी कुठलाही राजीनामा ऐकला नाही, वाचला नाही, चर्चाही नाही।
आणि पक्षाची मीटिंग उद्या आहे, त्याच्यावर तुम्हाला कळेलच, तुम्ही असालच जयंत मीटिंगला. पाटलांशी बोलणं झालं असेल ना तुमचं? मी जयंत पाटलांची रोज बोलते. नाही, याबाबत काय चर्चा याबाबत होते? काय बोलणार? जे घटना आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात झाली नाही त्याच्याबद्दल काय बदलणार बोलणार? आहे का प्रदेशाध्यक्ष? शशिकांत नाही, शिंदे तो निर्णय- माध्यमाशी संवाद साधताना स्वागत केलं होतं की साहेबांनी जर ही जिम्मेदारी दिली. हो, एका राजकीय पक्षा किंवा संघटनेमध्ये जी जबाबदारी पडेल तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयारच असतो आणि त्यातून आदरणीय जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील किंवा शशिकांत शिंदेजी असतील, हे सगळे संघर्षवाले पूर्ण ताकदीने. किती ही आव्हानं आली ना तर काही लोक असे असतात जे संघर्ष करायला तयार असतात, त्याच्यामुळे त्यांनी संघर्ष कालही केला, आजही करतील आणि उद्याही करतात. राजीनाम्याची चर्चा ही विरोधकांकडून पेरण्यात आली असं वाटतं तुम्हाला? बातमी जी काय मी समोर तुम्हाला आली सांगू, ज्या गोष्टीत वास्तव नाही त्याच्यात कशाला वेळ घालवायचा. आपण प्रवीण दादा आहेत, आपल्याला ट्रॅफिक आहे, एवढे मोठे महागाई, आज सगळे काहीतरी हॉटेलियर्सचं मला पत्र आलंय, ते काय बंद आहेत का आज? त्यांचं काहीतरी नोट झालंय, बार आणि परमिट रूम काहीतरी असं काहीतरी पत्र आलंय, काय काय चाललंय. म्हणजे कालचा अनेक अशा बातम्या चालल्या आहेत ह्या सरकारबद्दल. मंत्री मारतायत, शिव्या घालतायत, कुणाच्या घरात पैसे करतायत. मला त्या पैशाची काळजी एवढी आहे की निर्मलाजी आणि माननीय प्रधानमंत्र्यांना खूप वाईट वाटलं असेल. याचं कारण असं की सातत्याने निर्मलाजी आम्हाला सांगतात कॅश पासून दूर राहा, सगळं डिजिटल करा. आणि जी नोटबंदी झाली त्या नोटबंदीचं काय झालं, त्याच्यामुळे मला वाईट एवढ्या गोष्टीचंच वाटतंय की आमच्या निर्मलाताईंनी खूप विश्वासाच्या नात्याने ब्लॅक मनी या देशातून हद्द पार करण्यासाठी नोटबंदी आणली आणि त्या नोटबंदीचं मग पुढे काय झालं याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. मी तर जेव्हा जाईन दिल्लीला मी निर्मलाजींना विचारणार आहे हा प्रश्न की एकीकडे तुम्ही म्हणता की सगळं डिजिटल आलंय, मग या सगळ्या महाराष्ट्राच्या चॅनल्सनी एका मंत्र्यांच्या घरी एक अशी बॅग, कुठे लोकेशन मला कळलं नाही बाई, तुमच्या चॅनलनी सांगितलं नाही, तर तिथे असे कॅश बॅग भरून, आता ती किती रुपयाची नोट होती ह्याचा संबंध नाही, पण नोटबंदी म्हणजे पैशाचं ट्रान्झॅक्शन इन कॅश कमी करण्याचं जिथे प्रक्रिया केंद्र सरकार करत आहे, तिथे राज्यांमध्ये कॅश जर सापडली असेल तर हे देशाच्यासाठी अतिशय चिंताजनक आहे. त्याच्यामुळे हे जे पैसे महाराष्ट्रात सापडत आहेत कॅश, हा विषय मी केंद्र सरकारमध्ये फायनान्स मिनिस्ट्रीच्या समोर मांडणार आहे. कपडे होते असं म्हणतायत संजय नाही, शिरसाट. तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, त्याच्यात पैसे होते, तुमच्या चॅनल, त्याच्यामुळे तुमच्या चॅनल सगळ्यांचा मी तो व्हिडिओ रेफरन्स घेऊन तो मी निर्मलाजींना दाखवणार आहे. वरती रोहित पवार पण दिसतात आहे. त्यांच्या ज्या दाखलपत्रामध्ये त्यांचं देखील नाव आलेलं आहे. काय वाटतं याच्याबद्दल? नाही, द पॉलिटिकल टार्गेट इज ऑब्वियस. तुम्हाला आठवत जर असेल, काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही, पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं 60 का 70 लोकांची, त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं आणि त्या 60-70 लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच आहे परवा. ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले आहेत. म्हणजे जे ओरिजिनल ज्यांच्यावर आरोप झाले ते गायब आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना सीबीआय, ईडी का काय कसली नोटीस आली. एक मिनिट, हे पूर्ण होऊ द्या. एक मिनिट, हे पूर्ण होऊ द्या. त्याच्यामुळे रोहित तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो. रोज एक प्रहरी भ्रष्टाचार तो रोज सकाळी 10 वाजता या सरकारचा काढतो. आता तो ऐकत नाही, ते असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली असा एक समज समाजात माध्यमातून दबक्या आवाजात माझ्या कानावर येतो. काही नागपूरमध्ये भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाकडे म्हणजे अर्थात एमडीची तस्करी करताना त्याला पोलिसांनी अटक केली. माजी नगरसेवक आहे, भाजपचे मुलगा आहे. नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, ड्रग्सच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही, हे सातत्याने आपल्याला दिसतंय. कॅश असेल, ड्रग्ज असेल, भ्रष्टाचार असेल, हे सातत्याने या राज्यात. मी स्वतः अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, पत्रही लिहिलेलं आहे की ड्रग्सच्या बाबतीत तुम्ही जर एक स्टँड घेणार असाल तर सगळे आम्ही राजकीय मतभेद टाकून महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने उभं राहू. पण तसं होताना दिसत नाही. दुर्दैव आहे की सत्ता आणि जो सत्तेचा गैरवापर, सत्ता ही कशासाठी असते, लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. पण या 1-6 महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय, सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे
आणि फक्त त्यांच्या काय 100-150 जे लोक निवडून आले फक्त त्यांच्या बाजूनीच निर्णय असतात. तुम्ही कुठलाही निर्णय काढून बघा. ताई, तुमच्या मतदारसंघातले संजय जगताप आहेत, ते आज भाजप म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज त्यांचा मेळावा आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. एकमेव असलेले माजी आमदार जे तुमच्या सोबत होते ते सुद्धा आता भाजपमध्ये जात आहेत. 6 विधानसभा मतदारसंघामधले जे तुमचे सहकारी होते ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात 100% काँग्रेसवाले आहेत. जे 100% काँग्रेस ही म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रॅकेट काँग्रेस आहे. सगळे काँग्रेसमधले जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये उत्तम काम केलेली लोक आहेत, संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राहुल कुल असतील, प्रवीण असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर माझे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.